नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून CSCच्या माध्यमातून बँक मित्रासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, CSCच्या माध्यमातून BC पॉईंट कसा घ्यायचा, त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज केला जातो, काय काय कागदपत्र त्यासाठी लागणार आहे, त्याची संपूर्ण A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्येक CSC VLEचं एक स्वप्न असतं की आपल्या CSC केंद्रावरती सर्व प्रकारचे ऑनलाईनचे कामं व्हावेत। त्यातच महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याकडे आधारचे काम देखील झाले पाहिजे। तर मित्रांनो, CSCच्या माध्यमातून बँक BC होऊन त्यातनं ट्रान्झॅक्शन केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आधारचं काम आपल्याला मिळू शकत नाही। म्हणून तुम्ही CSCच्या माध्यमातून बँक BC असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे बँक मित्रमधून ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि Google Chrome ब्राउझर ओपन करायचे। Google Chrome ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये सर्च करायचे CSC बँक मित्र आणि इंटर बटनवर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला वरती 1 नंबरला BC ऑनबोर्डिंगची वेबसाईट दिसेल, यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती नोटीस लागलेली आहे सेंट्रल बँकेचा BC सध्या तरी CSC कडून दिला जात नाहीये, म्हणून कोणीही सेंट्रल बँकेसाठी अप्लाय करू नये। तर ठीक आहे, आपण वेगळ्या कोणत्या बँका आहेत ते आपण बघणार आहोत। तर आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे। अप्लाय या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आता ओपन होईल। आता तुमचा ज्या जिल्ह्यातला CSC ID असेल त्या जिल्ह्यामध्ये एकूण ह्या सर्व बँकांचे BC देणे आहे। तर तुम्हाला कोणती बँक आहे तुमच्या परिसरात जवळ, तुमचं मार्केट कोणत्या बँकेचं आहे, योग्य आणि चांगला बिझनेस कोणत्या बँकेचा करता येईल ती बँक आपण यामध्ये निवडायची। तर तुमच्या एरियामध्ये कोणती बँक आहे त्या बँकेची निवड करायची। आपण यामध्ये बँका कोणकोणत्या आहेत ते बघणार आहोत। आता सिलेक्ट बँकवर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या बँका यामध्ये दाखवल्या जातात। तर तुमच्या परिसरात कोणती बँक आहे ज्यामध्ये चांगला बिझनेस तुम्हाला करता येईल ती बँक तुम्ही यामध्ये निवडायची। सेंट्रल बँक आपण सुरुवातीला बघितलं नोटीस की BC देणं सध्या तरी बंद आहे, म्हणून बाकीच्या बँकांमध्ये आपण निवडू शकतो। तर मी या ठिकाणी आता SBI बँक ही निवड करतो। तर SBI बँक निवडल्यानंतर SBI बँकेमधून किती BC त्या जिल्ह्यामध्ये देणं गरजेचं आहे या ठिकाणी दाखवलं जातं। तर यामधल्या कुठल्याही बँकेला तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला जवळ जी बँक पडते ती बँक तुमच्या केंद्राला मर्ज केली जाते। तर अशा पद्धतीने बघू शकता अप्लाय या बटनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। BC ऑनबोर्डिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे। तुमचे CSC मधले सर्व डिटेल जे आहेत ते ऑटोमॅटिक यामध्ये आलेले आहेत। फक्त व्यतिरिक्त जी माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे। 1, 2, 3, 4, 5 स्टेपमध्ये आपल्याला हा BC ऑनबोर्डिंगचा फॉर्म भरायचा आहे। कसा भरायचा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तुमचं नाव ऑटोमॅटिक त्यामध्ये आलेलं असेल। मिडल नेम टाकायचं तुम्हाला, पत्नी असेल तर पतीचं नाव, लास्ट नेम आलेलं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आलेली आहे, जेंडर तुम्हाला निवडायचं आहे। यामध्ये मॅरिड स्टेटस तुमचं काय आहे ते मॅरिड स्टेटस तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येतं तुम्ही सन ऑफ, जसं आपण म्हणतो केअर ऑफ, पत्नी असेल तर पतीचं नाव टाकेल आणि मनुष्य जर असेल तर तो आपला फादर नेम टाकून समोर आपल्या वडिलांचं नाव टाकून घेईल। त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे एकूण मुलं किती आहेत, जर नसतील तर तुम्ही 0 टाकू शकता यामध्ये, जर असेल तर 1, 2 जी काही संख्या असेल ती संख्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। कॉन्टॅक्ट नंबर तुमचा ऑटोमॅटिक यामध्ये CSC मधला आलेला असेल। त्यानंतर अल्टरनेट नंबर असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्यानंतर समोर तुमचा CSC ID हा ॲज इट इज ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं, असाल तरच तुम्ही येस करा, नसाल तर नो यावरती क्लिक करा। मी नाही आहे म्हणून मी नो यावरती क्लिक करतो। नो बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता जर तुम्ही असाल फिजिकल हँडिकॅप आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे UDID कार्ड वगैरे असेल तरच तुम्ही येस करा, म्हणजे भविष्यात तुम्हाला त्यामधून प्राधान्य मिळू शकतं। तुम्हाला नक्कीच तुम्हाला बँकिंगचं काम खात्रीशीर दिलं जाईल। नसाल तर तुम्ही नोवरती क्लिक करायचे।
त्याच्यानंतर आपल्याला कास्ट तुमची निवडायची या ठिकाणी. कास्टमध्ये तुम्ही जनरल आहात म्हणजे ओपनमधून असाल तर जनरल निवडायचे. OBC, SC, ST जे काय तुमची कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला आता या ठिकाणी निवडायची. मी ओपनमधून आहे म्हणून मी जनरल या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर त्या पत्त्याचं तुमच्याकडं किंवा कुठलंही असेल तुमचं मतदान कार्ड असेल तर तुमचा EPIC क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक म्हणजे मतदान ओळखपत्र क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. समोर तुमचा पॅन कार्ड क्रमांक ॲटोमॅटिक तुमच्या CSCमधून या ठिकाणी घेतला गेलेला आहे म्हणून पॅन कार्ड क्रमांक न टाकता स्क्रोल करतो. त्यानंतर तुमचा ईमेल ID जो CSCमध्ये दिलेला आहे तो ईमेल ID या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेला असेल. त्याच्यानंतर तुम्ही ओनर आहात का शॉपसाठी, तुमच्या व्हिलेजमध्ये लँड आहे का, जमीन आहे का हे विचारले असेल तर येस करायचे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन किती झालं आहे ते निवडायचे. कमीत कमी 12वी पाहिजे. माझं या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहे म्हणून मी ग्रॅज्युएशन निवडतो. त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर रेसिडेंट द व्हिलेज म्हणजे या गावामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहता. जन्मताच राहत असाल तर तसं टाका पूर्ण तुमचं वय. मी 15 वर्षापासून राहतोय म्हणून मी 15 वर्ष टाकले. त्याच्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, तो तुम्हाला यामध्ये निवडायचे. तर मी माझा धर्म या ठिकाणी हिंदू निवडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर BC किओस्क चालू करण्यासाठी CSP चालू करण्यासाठी जे सर्व डिव्हाइस आणि काही रिक्वायरमेंट गोष्टी लागतील त्या तुम्ही स्वखर्चाने तुम्हाला विकत घ्यायच्यात असं सांगण्यात आलं आहे. तर यस यावर क्लिक करायचे आणि यस यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता ॲड्रेस डिटेल 2 नंबरचा ऑप्शन आहे. आता यामध्ये तुम्हाला तुमचा पहिल्या 3 लाईनमध्ये तुमचा परमनंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तो परमनंट ॲड्रेसच जर तुमचा करंट ॲड्रेस असेल तर यावर क्लिक करायचं आहे म्हणजे दोन्हीही पत्ते सेम परमनंट ॲड्रेसच असणार आहेत. त्यानंतर CSC सेंटर डिटेल तुमचा शॉपचा ॲड्रेस, शॉप किती नंबरला आहे, 1 नंबर शॉप असेल, कोणती कॉलनी, ते सर्व डिटेल तुम्हाला यामध्ये टाकायचे. जर ओनर असाल शॉपचे तर ओनर टाका तुम्ही आणि रेंटेड असाल तर रेंटेड टाका आणि कोणाचं आहे तर ओनर कोण आहे त्या ओनरचं नाव यामध्ये टाकून रिलेशन काय आहे त्यांच्याशी ते तुम्हाला यामध्ये टाकायचे. मी या ठिकाणी ओनर आहे म्हणून ओनर निवडले आणि स्वतःचंच नाव या ठिकाणी टाकतोय आणि समोर रेंटल विथ म्हणजे यामध्ये देखील शॉपचा ॲड्रेस मी टाकून घेतो. अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन तर याच्यामध्ये मी परमनंट निवडतो. तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर करंट ॲड्रेसवर, शॉप ॲड्रेसवर का परमनंट, तर मी परमनंट यामध्ये निवडले. त्यानंतर माझा पोस्टल पिनकोड या ठिकाणी आलेला आहे, राज्य आलेलं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट देखील ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेलं आहे. डिस्ट्रिक्ट कोड ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेला आहे. सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला यामध्ये निवडायचे. जो तुमचा तालुका असेल तो तालुका तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. तुमचा तालुका बरोबर निवडलं तरच समोर तुमचं गाव शो होणार आहे, त्यामुळं तालुका बरोबर निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट कोड या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेला असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हिलेज नेम तुमचं गाव कोणतं आहे ना ते गावाची तुम्हाला यामध्ये निवड करायची. अशा पद्धतीने मी माझ्या गावाची यामध्ये निवड केलेली आहे. व्हिलेज कोड या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेला आहे. डिस्टन्स तुमच्या CSC सेंटरपासून तर तुमची बँक किती दूर आहे, 3.5 म्हणजे 3.5 किलोमीटर आहे, 4 किलोमीटर आहे का 5 किलोमीटर आहे, जे काही डिस्टन्स असेल तुमच्या बँकेच्या आणि तुमच्या CSC केंद्राच्या मध्ये ते डिस्टन्स तुम्ही यामध्ये किलोमीटरमध्ये टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचे. आता 3 नंबरचा तुम्हाला या ठिकाणी डिटेल भरायचे आहेत BC अनबोर्डिंग फॉर्मचे. या ठिकाणी तुमच्याकडं जे IIBFचं सर्टिफिकेट आहे ते कधी पास झालात तुम्ही, ती एक्झाम पास झालेली डेट यामध्ये आपल्याला टाकायची. डेट ऑफ IIBF सर्टिफिकेशन. तर मी ज्या डेटला एक्झाम पास झाली होती डेट यामध्ये टाकली. त्याच्यानंतर IIBF सर्टिफिकेशन नंबर जो आहे सर्टिफिकेटवर तो सर्टिफिकेट क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर IIBF रजिस्ट्रेशन नंबर एक असतो त्या सर्टिफिकेटवर वरच्या कोपऱ्यामध्ये, तो रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज एरिया म्हणजे तुमच्या गावामध्ये पॉप्युलेशन किती आहे, पब्लिक किती आहे, 3000, 4000, 5000, 10000, 15000 अशा आकड्यामध्ये तुम्हाला यामध्ये पॉप्युलेशन किती आहे तुमच्या गावातलं ते यामध्ये टाकायचं आहे. पॉप्युलेशन टाकल्याच्या नंतर तुम्हाला मेंबर इन द सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटाद्वारे तुम्ही हे चालवता का, चालवत असाल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. बचत गटातून नाही आहे म्हणून नोवर क्लिक केलं आहे. त्यानंतर आपलं रुरल या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं
या ठिकाणी यस किंवा नो लँडलाईन कनेक्शन आहे का, यस करायचं आहे, असेल तर, नसेल तर नो करायचं आहे. तर मी यसवरती क्लिक केलं. त्यानंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईलचा इंटरनेट वापरताय, वायफाय आहे का ब्रॉडबँड आहे ते या ठिकाणी निवडायचं. मी या ठिकाणी ब्रॉडबँड लँडलाईन हे ऑप्शन निवडला आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बँकिंग म्हणजे एक मोठं विश्वासाचं काम तुमच्याकडे सोपवलं जातं आहे, म्हणून तुम्हाला ओळखणारे 2 व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी रेफरन्स द्यायचे. तर त्यांचं नाव यामध्ये टाकायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा व्यवसाय. 2 नंबरचं देखील तसंच त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चालू याच्यामध्ये टाकून ऑक्युपेशन म्हणजे ते काय करतात त्यांचा व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण पेजवरती आपण शेवटच्या स्टेपला आलो. तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंटेशन जे आहे ते अपलोड करायचे आहेत. आता हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना वेगवेगळ्या साईजमध्ये सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत. काही PDF आहे, काही JPG आहे. तर हे अगोदर तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. कसं बघून घ्यायचं आहे तर बघू शकता एका डॉक्युमेंटसाठी वेगवेगळी साईज दिलेली आहे. आता हे पॅन कार्ड तुम्हाला JPG, PEG किंवा PNGमध्ये अपलोड करायचे आणि 50 KBच्या आतमध्ये करायचे. IIBF सर्टिफिकेटची PDF अपलोड करायची 2 MBच्या आतमध्ये. तसंच वेगवेगळे डॉक्युमेंट जे आहेत ते प्रत्येकाची साईज वेगळी आणि वेगवेगळ्या फाईलमध्ये दिलेले आहेत. म्हणून हे सर्व बघून तुम्हाला अगोदरच एक फोल्डर तयार करून हे सर्व डॉक्युमेंट त्यातमध्ये तयार करायचे. चला आता आपण डॉक्युमेंट तुम्हाला एक एक अपलोड करून या ठिकाणी दाखवणार आहोत. तुम्हाला पॅन कार्ड, IIBF फोटो, करंट सिबिल रिपोर्ट, पोलीस व्हेरिफिकेशन 6 महिने आतील, आधार कार्ड, शॉपचा ॲड्रेस आणि एज्युकेशनल डॉक्युमेंट एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर आपण आता डॉक्युमेंट अपलोड करू. मी एक फोल्डर बनवून त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत, CSC बँक मित्र. तर बघू शकता या ठिकाणी आपण पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करतो. आता व्यवस्थित आपलं पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे. त्यानंतर IIBF सर्टिफिकेट अपलोड करतो आहे. या ठिकाणी IIBF सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे आपण. त्यानंतर अपलोड प्रोफाईल फोटो, हा यामध्ये पासपोर्ट साईज फोटो तुमचा अपलोड करायचा आहे. मी पासपोर्ट साईज फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर करंट सिव्हिल रिपोर्ट, तुमचा सिव्हिल रिपोर्ट लेटेस्ट डाउनलोड करायचा आणि तो यामध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर लेस दॅन 6 मंथ म्हणजे 6 महिने आतील तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन काढलेलं असावं, ते PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर तुमचा होम ॲड्रेस, जर आधार कार्ड तुमचं मतदान कार्ड असेल किंवा बँक पासबुक ते या ठिकाणी अपलोड करू शकता तुम्ही होम ॲड्रेसमध्ये. त्यानंतर शॉप ॲड्रेस, जर तोच ॲड्रेस तुमच्या शॉपचा देखील असेल तर तुम्ही या ठिकाणी शॉप ॲड्रेसमध्ये देखील ते डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात. तर शॉप ॲड्रेसमध्ये देखील मी या ठिकाणी आधार कार्डच अपलोड करतो आहे, कारण तोच ॲड्रेस आहे. त्यानंतर तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय झालेलं आहे ते निवडायचं. कमीत कमी 12वी असावी. आपलं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून मी फायनल इयरचं आपला रिझल्ट जो आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने यशस्वीरित्या आपण सर्व डॉक्युमेंट आपले चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. एकदा प्रिव्ह्यू करून आपण भरलेला संपूर्ण फॉर्म ही माहिती आपण प्रिव्ह्यू स्वरूपात बघू शकतो. अजूनही संधी आहे, तुम्हाला जर काही चुकलं असेल तर आताच या ठिकाणावरून आपण बॅक जाऊन आपण दुरुस्त करू शकतो. पण सर्व व्यवस्थित असल्यामुळे आपण सबमिट या बटनवर आता क्लिक करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सबमिट या बटनवर क्लिक करतो. यशस्वीरित्या फॉर्म भरला गेला आहे. तुम्हाला लवकरच ॲप्लिकेशन मंजूर झाल्याच्या नंतर CSCच्या वतीनं बँकिंगचं काम दिलं जाईल. तुम्हाला मेल येईल आणि तुम्हाला तसं कळवलं जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत एका व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.